ओके. तर अजून एक क्वेश्चन आला 13 नंबरचा. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, साइन आणि कॉस दोन आहेत. तुम्ही म्हणाल सर साइनचा डेरिव्हेटिव्ह असते कॉस. नुसता कॉस आहे का बघा, इथं कॉसचा क्यूब आहे असं नको चालायला. नाहीतर हे पुट करून बघा, होत नाही तसं. ठीक आहे. एक्झॅक्ट डेरिव्हेटिव्ह दिसायला पाहिजे. कॉस क्यूब आहे इथं. ठीक आहे. पण ठीक आहे, मग कॉसचा बघा, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असते? कॉसचा डेरिव्हेटिव्ह असते मायनस साइन. तर बघा, कॉस डेरिव्हेटिव्ह मायनस साइन घेतला तरी पण इथं साइन आहे, वन अपॉनला आहे. वन अपॉन मध्ये प्रॉब्लेम येणार, म्हणजे मला हा वन अपॉन इम्पॅक्ट जायला पाहिजे, मग मी असं कार्यक्रम करू शकतो. बेटर वे मला ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी घ्यायला पाहिजे. ह्याच्यापेक्षा वेगळं घेण्यासाठी मला थोडंसं यात सिम्प्लिफिकेशन करायला पाहिजे. बघा आता, म्हणजे मला अशी कुठेतरी ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म बदलून आणायला पाहिजे, जेणेकरून मला सबस्टिट्यूशन मेथडला प्रॉपर सबस्टिट्यूशनची पेर सापडायला पाहिजे. बघा आता जनरली कसं असते बघा, एक पॅटर्न डोक्यात राहिलाय. ठीक आहे. आता मला प्रॅक्टिस करून माहिती आहे बऱ्यापैकी. जेव्हा जेव्हा साइन आणि कॉस यांची पेरिंग येते इंटू मध्ये, तर त्यांचं एक तर कॉट करायचं, नाहीतर टॅन करायचं. मला सांगा, साइनचा टॅन कधी होणार? अपॉन कॉस आल्यावर, बरोबर आहे. किंवा कॉसचा कॉट कधी होणार? अपॉन साइन आल्यावर. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की मला हे सगळं ऍडजस्टमेंट केल्यानंतर प्युअर डेरिव्हेटिव्ह पण तिथे दिसायला पाहिजे. अशी एक डोक्यात काय म्हणा ट्रिक लक्षात ठेवा, की बाबा हे सगळं केल्यानंतर मला समजा टॅन आला, टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय? सेक असते. सेक इथे दिसायला पाहिजे. किंवा इथं कॉट असेल तर कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय? ठीक आहे, मायनस कोसेक वगैरे असं दिसायला पाहिजे. मग ह्या दोन्हीपैकी कुठेतरी एक कम्पेअर करायचं. लक्षात घ्या, ज्याची पॉवर असते ना जास्त, त्या शक्यतो घावायचा. हा पॅटर्न मी बऱ्यापैकी बोर्ड लेवलला सांगितलेला आहे मुलांना. ठीक आहे, अकॅडमीमध्ये सगळ्यांना जमते. पण पॉवर कोणाची जास्त आहे? कॉस क्यूबला आहे. म्हणजे मी काय करणार बघा, कॉस क्यूबला. आता बघा विषय बघा इथं काय, एवढं कळालं की कॉस क्यूब आहे त्याला मी टार्गेट करणार. ज्याची पॉवर जास्त आहे त्याच ट्रिग्नोमेट्रिक अँगलनं मी सगळ्या न्युमरेटरला आणि इथं डिनॉमिनेटरला डिवाइड करणार. बघा, कॉस क्यूबला जर का मी कॉस क्यूबनं घालवलं, काय होणार? हे गेलं. इथं काय झालं? हे गेलं. साइन राहिलं फक्त. वरती कॉस क्यूब, इथं पण कॉस क्यूब होणार. वन बाय कॉस क्यूब म्हणजे कॉसच्या उलट काय असते? सेक असते. ठीक आहे. हा, मग साइन आणि सेक येते. साइन आणि सेक मध्ये काय प्रॉब्लेम आहे? काय साइन आणि सेक मध्ये काहीच संबंध नाही. बरं, ठीक आहे. मग तुम्हाला एक ट्रिक सांगतो कसं असते बघा. जेव्हा जेव्हा अशी पॉवर भेटते, साइन इंटू कॉस भेटते आणि एका दोन्हीपैकी एकाची पॉवर जास्त आहे, ज्याची पॉवर जास्त आहे त्याच्यापेक्षा प्लस एक जास्त पॉवर असलेला फॅक्टर घ्यायचा. जसं की आता पॉवर कोणाची जास्त आहे? साइन आणि कॉस मध्ये कॉसचे आहे. हे ठरलं की कॉस घेणार. ठीक आहे. इथं बघा, मी ते लिहितो आहोत. तर बघा, हा थोडासा अँटिक पॅटर्न आहे. काही जण म्हणतील कसं केलं. हे ऍक्च्युअली पॅटर्न मध्ये डिवायडेशन करून मी शिकवतो. ठीक आहे. हा पॅटर्न आला की सगळ्या पॅटर्नला साइन कॉस कॉस साइन काय असेल ते सगळीकडे अप्लाय होते. ठीक आहे. लक्षात ठेवा, साइन कॉस पेर आली, दोघांपैकी एकाची जास्त पॉवर असेल तर त्याला पकडायचं. आणि इथं लिहितो बघा, डिवायडिंग बघा न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय. आता कोण बघितलं तुम्ही? कॉस. कॉस जास्त आहे म्हणल्यावर कॉस पकडायचा. ठीक आहे. आणि त्याची पॉवर आहे ना त्याच्यापेक्षा शक्यतो मोठ्या पॉवर घ्यायच्या. मी 4 घेतो. 4 नाही आलं तर पुढचे घेणार. ठीक आहे. कारण वरती 1 आहे, 1ला आपण काहीतरी मल्टिप्लाय करून डिवाइड करून ते ऍडजस्ट करू शकते. त्यामुळं पॉवर बघा शक्यतो. ठीक आहे. आता मी काय केली, 3ची केली 4. ठीक आहे, एक वाढवली. आता बघा काय होणार इथं, आय इज इक्वल टू, इथं बघा 1 बाय कॉस रेस टू 4x आणि अपॉन इथं बनवणार साइन एक्स इंटू कॉस क्यूब एक्स अपॉन इथं बनवणार कॉस रेस टू 4x. ठीक. आता 1 बाय कॉस काय असते? 1 बाय कॉस असते सेक. 1 बाय कॉस असते सेक. बघा सेक. पण इथं रेस टू 4 आहे, मग इथं रेस टू 4. ठीक. आता बघा, यातला एक कॉस याला दिला, ह्याच्या अपॉनला दिला. साइन बाय कॉस काय झालं? टॅन. ठीक आहे. आणि मग यातला एक 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 एक्स इकडे, कॉस इकडे गेला. राहिले किती? कॉसचे 3 राहिले. आणि इकडचे 3 आणि इकडचे 3 गेले. म्हणजे इथं काय झालं? हे काहीच नाही राहिलं. म्हणजे इथं राहिलं फक्त एवढंच. बघा, म्हणजे तुम्हाला ही ट्रिक का सांगितली मी, कॉस क्यूब आहे 4 काय घ्यायचा, कारण असं केलं की ऑटोमॅटिकली दुसरी पेर सापडते. टॅनचा सेक सापडते. बघा आता बघा, टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असते? सेक स्क्वेअर असते. समजाले? टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर आहे, म्हणजे मला प्रॉपर सबस्टिट्यूशन सापडलेलं आहे. बघा आता सेक्स स्क्वेअर आले. हा, सेक्स स्क्वेअर. सेक्स स्क्वेअरला कसं लिहिणार तिथं वरती? मग मी तर लिहू शकतो हवं तर. या इथं बघा, अजून एक मी थोडीशी ऍडजस्टमेंट करतो. बघा इथं आय इज इक्वल टू, मी असं केलं तर काय बिघडते मला? सेक्स स्क्वेअर एक्स. ठीक आहे. इंटू इथं लिहितो सेक्स स्क्वेअर एक्स. ठीक आहे. बघा इथं खाली लिहितो टॅन ऑफ, इथं काय राहिलंय? इथं टॅन एक्स राहिलाय, कारण इथला एक्स इकडे दिलाय. साइन एक्स बाय कॉस एक्स टॅन एक्स. ठीक आहे, टॅन एक्स. थोडस बघा
अजून एक ऍडजस्टमेंट करतो. 1 प्लस टॅन स्क्वेअर काय असते? सेक स्क्वेअर असते. मग सेक स्क्वेअरची व्हॅल्यू दोन्हीपैकी कुठली तरी एका ठिकाणी सेट करा, म्हणजे तुम्हाला परत टॅनचं एक सापडेल. ठीक आहे, म्हणजे काय होणार बघा इथं, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन. कुठलं घेऊ, हे घेऊ का हे घेऊ? हे घेतो पहिलं. 1 प्लस टॅन स्क्वेअर. ठीक आहे, आणि इथं काय आहे? एक्स आहे, आणि इन टू सेक स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स. ओके, बघा मला पहिला पेअर सापडली नाही, मग मी थोडं ही ट्रिक वापरली. साईन कॉस असेल तर एक तर साईन डिवाइड करायचं किंवा कॉस डिवाइड करायचं. ठरणार कसं, साईन किंवा कॉस पैकी ज्याची पॉवर जास्त आहे त्यानं पकडायचं. कॉसची पॉवर जास्त आहे, कॉस पकडला, आणि घेताना काय करायचं, पॉवरपेक्षा शक्यतो वरचा घ्यायचा. कॉस 3 आहे तर 4 घेणार, 2 असेल तर 3 घेणार, 1 असेल तर 2 घेणार. समजते? असं केलं, आणि डिवाइड केल्यानंतर थोडं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर मला अशी एक नवीन पेअर सापडली. त्या नवीन पेअरमध्ये पण थोडं पॉसिबल केसेस आहेत, ते सगळ्या घेतल्या, कारण सेक स्क्वेअरचा टॅनचा संबंध आहे बाय दिस आयडेंटिटी. असं केल्यावर काय झालं बघा, आता बघा टॅन कुठलं पण घ्या, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? सेक स्क्वेअर. प्रॉपर सेक स्क्वेअर इथं प्रेझेंट आहे. कुठला प्रॉपर एक्स स्क्वेअर आहे प्रेझेंट? इथं बघा, हा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. जर का मी ह्याला पुट केलं तर, ठीक आहे, मी काय करतो इथं डायरेक्ट करतोच पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी. बघा आता वरती पण आला तो, मगाशी डिनॉमिनेटर होता, वरती न्यूमरेटर आला. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय? सेक स्क्वेअर एक्स. इकडे डीटीचं काय होणार? डीटी बाय डीएक्स अपॉन डीएक्स इकडे आला, व्हेरिएबल सेपरेशन फॉर्म मध्ये आणलं. आता थोडंसं लक्ष द्या की मी जे काय केले ते प्रॉपर आले का बघा. इथं हे बघा, सेक स्क्वेअर एक्स डीएक्स हा न्यूमरेटरला भाग दिसायला पाहिजे. हाय, सेक स्क्वेअर एक्स डीएक्स हा न्यूमरेटरला भाग दिसतोय. ओके, हा गेला, म्हणजे इथं नवीन क्वेश्चन तयार झालाय. काय तयार झालाय बघा, इथंच दाखवतो तुम्हाला, कारण हे परत पलटलं तर तुमचं कन्फ्युजन होऊ शकते. ठीक आहे, काय तयार झाला बघा, आय इज इक्वल टू, हे इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन आहे, हे सगळं गेलं, काय राहिलं इथं? dt राहिलं. ओके, ठीक आहे, बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे काय? 1 प्लस टॅन स्क्वेअर, 1 प्लस टॅन स्क्वेअर. टॅन एक्स काय? टॅन एक्स, टॅन एक्स टी आहे, इथं टॅन एक्स आहे, टॅन एक्सचा स्क्वेअर आहे, म्हणजे इथं लिहिणार 1 प्लस टी टी, टॅन एक्स टी आहे, मग मी इथं काय लिहितो बघा, टीचा स्क्वेअर फक्त. ठीक आहे, आणि आपण काय येणार? आपण टी झालं. समजते? आता इथं 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन टी आले. आता ह्याच्या पुढचा भाग कसा करणार? थोडस विचार करा. जर का मी इथं ऍक्च्युअली तुम्हाला सांगितलं बघा लास्ट मध्ये, जर का याच्या बाहेर 1 असेल पॉवर, तुम्ही इथं कसं करू शकताय? ए प्लस बी बाय सी फॉर्मॅटमध्ये घेऊ शकताय. कसं होणार ते? ए बाय सी प्लस बी बाय सी, म्हणजे कसं होणार बघा ते? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 बाय टी dt प्लस इंटिग्रेशन टी स्क्वेअर बाय टी dt. यातला टी एक गेला, खाली एक राहिला. काय राहिलं? आय इज इक्वल टू 1 बाय टी dt प्लस इथे काय राहिलं बघा, खालचा टी गेला, वरचा डोक्यावरचा टी गेला, राहिला शिल्लक एक dt. ओके, आता पुढे बघा, पुढे काय होणार बघा, पुढे होणार आय इज इक्वल टू 1 अपॉन समथिंग लॉग ऑफ समथिंग. समथिंग काय आहे? टी आहे, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह टीचा. तर विथ रिस्पेक्ट टू डीटीचा असल्यामुळे टीचा डेरिव्हेटिव्ह 1 असेल, याची गरज नाही. इव्हन 1 बाय टीचा पण मी dt मुळे डायरेक्ट लॉग ऑफ टी लिहून टाकलं, कारण डीटीला रिस्पेक्ट द्यायचा आहे. प्लस टीचं काय होणार? टीच्या डोक्यावरती 1 आहे, म्हणजे काय होणार? टी स्क्वेअर बाय टी स्क्वेअर बाय 2. हा, आणि शेवटी प्लस सी. आता शेवटला काय करणार? शेवटला सगळ्यात टीच्या व्हॅल्यू रिप्लेस करायच्या, ते आपलं फायनल आन्सर असणार. ठीक आहे, आय इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड मध्ये टी कोण आहे बघा? टी इथं आहे बघा, इथं आहे बघा टी. ठीक आहे, हा टी आहे. कोण आहे टी? टॅन एक्स, हे मॉड मध्ये गेलं, प्लस टीचा स्क्वेअर म्हणजे टॅन एक्स होल ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 2, आणि प्लस सी. हे आपलं फायनल आन्सर, कारण याच्या पुढे सिम्प्लिफाय होत नाही. दॅट्स इट.